नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। भाजपा नागपुर ग्रामीण ने कल यानी 23 जून को कार्यकर्ताओं की एक संगठनात्मक बैठक ली, जिसमें बीते लोकसभा चुनाव और आने वाले विधानसभा चुनावों के बारे में चर्चा हुई। कार्यकर्ताओं ने ये भी कहा कि श्यामा प्रसाद मुखर्जी के बलिदान के उपलक्ष्य में 23 जून से 6 जुलाई तक भाजपा नागपुर द्वारा कुछ कार्यक्रम आयोजित किए गए हैं। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। रामटेक लोकसभेच्या निकालानंतर प्रमुख 150 चर्चा करण्याकरता आणि आढावा घेण्याकरता मी आज इथे आलो आहे आणि या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा भारताचे प्रधानमंत्री यांनी मांडला आणि त्याला अनुमोदन अशोकजी धोटे आणि संध्या विभिन्न विषयावर चर्चा करण्यात आली। विशेषतः निवडणुकीमध्ये जो पराभव 75,000 मतांनी झाला त्याचं सखोल विश्लेषण केले जाणार आहे आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुका संपूर्णतः 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले जाणार आहे। त्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि प्रत्येक बूथवर किमान 50 नवीन मतदार वाढवणे। यावेळेला मतदार याद्यामध्ये काही नावं वगळल्या गेलेली होती, काही बूथवर 1000 पेक्षा जास्त नावं असल्यामुळे रात्री 9 पर्यंत मतदान होत होतं आणि त्यामुळे काही लोकांनी मतदान न करणं पत्करलं आणि त्यामुळे बूथचं अ आणि ब विश्लेषण करणं, वर्गीकरण करणं आणि त्यासोबतच त्यांचे नावं गळलेले आहेत त्यांचे नाव अंतर्भूत करणं हा कार्यक्रम सुद्धा देण्यात आला।